अधिक बोलण्यासाठी आमदार जितेंद्र आव्हाड आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. आव्हाडजी, आपलं स्वागत. काय बोलावं? हे फोटो तुम्ही पाहिलेले असतील, TV9 मराठीवर आम्ही हे फोटो दाखवतो आहोत. किती निर्दयीपणे माणुसकी जिवंत आहे का असा प्रश्न हे फोटो पाहून मला स्वतःला पडतोय. तुम्हाला नाही पडत, उभ्या महाराष्ट्राला प्रश्न पडलाय की माणुसकी ही म्हणजे हे असं कृत्य एखादा माणूस करूच कसं शकतो? अरे ज्याला मुलं आहेत, ज्याला बायको आहे, ज्याला आई आहे, ज्याला बाप आहे, ज्याला बहीण आहे, अरे ज्याला हृदय आहे, अशा माणसाला हे होणं अशक्य आहे. ही माणसं, यांचं हृदय नाही ना, हृदयच नाहीये, यांना भावना यांच्या मेल्या आहेत. ह्याचं कारण आतापर्यंत यांनी केलेले गुन्हे सगळे दाबले गेले. आज आपण जे करू त्याला काही होतच नाही, मग करा बिंदास. ही जी भावना तयार होते ना, दॅट इज क्रिमिनलायझेशन ऑफ पॉलिटिक्स ड्यू टू द ब्लेसिंग्स ऑफ पॉलिटिशियन्स. राजश्रयामुळे जेव्हा एखादा माज येतो अंगावरती आणि त्याच्यामुळे आपल्याला काहीच होत नाही, तेव्हा माणूस मग हैवानासारखा वागायला लागतो. ह्यांच्यात ती हैवानियत दिसली. अहो तुम्ही एखाद्याचं म्हणजे फार त्याच्या अंगात एक थेंबही रक्त असं नव्हतं की जे साखळलेलं नव्हतं. एखाद्याला 6 गोळ्या मारल्या तर समजू शकतो रागाच्या भरात 6 गोळ्या मारल्या, पण हे 3 तास 2.5 तास एखाद्याला मारायचं आणि मग त्याचा शेवटी मृत्यू ओढावतो. आणि हे व्हिडिओज काढण्याचं म्हणजे काय 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 बोलावं, काय बोलावं हे शब्द म्हणजे क्रौर्याची परिसीमा, आणि ज्याला शब्दही नाही येतो म्हणजे काय बोलणार तुम्ही? मला वाटतं जेव्हा तुम्ही हे सांगत होता तर ते की व्हिडिओ क्रमांक 1, 2 काय जे काय बोलत होतात, उभ्या महाराष्ट्राच्या डोळ्यात पाणी येलो, उभ्या महाराष्ट्राच्या डोळ्यात पाणी येतो. कसं काय करू शकतोय असं माणसाच्या हातनं? आणि म्हणजे राजकीय आशीर्वादाशिवाय अशक्य आहे. आणि म्हणून मी पहिल्या दिवशी जे बोललो होतो ते आजही मी बोलतोय, आणि हे सगळं खरं ठरलं शेवटी. बरोबर आहे. तेव्हा लोक हसत होते, टिंगलटवाळी करत होते की यांना काहीच माहित नाही, उगाच रंग देत आहेत. मी पहिल्या दिवशी वाल्मिक कराडचं नाव घेतलं होतं. पहिल्या दिवशी हाच सूत्रधार आहे आणि हाच सगळं करून आणतो. कारण का आतापर्यंत जेवढे खून झाले त्याच्या सगळा सूत्रधार हा वाल्मिक कराडच आहे. बरोबर. जितेंद्रजी, मी तुम्हाला तुमच्याच वक्तव्याची आठवण करून देतो. 3 महिन्यापूर्वी सभागृहामध्ये तुम्ही, सुरेश धस, खास करून तुम्ही हे वाक्य बोललेला होतात की महाराष्ट्राच्या गेल्या कित्येक वर्षातली सर्वात निर्घृण अशी ही हत्या असेल. नाही, महाराष्ट्रात अशी हत्याच झाली नाही आजपर्यंत. अहो महाराष्ट्रात अशी राजकीय हत्याच झाली नाही. अहो रागाच्या भरात मी सांगतो ना, 6 गोळ्या मारल्या, ठीक आहे, रागाच्या भरात कधीतरी होतं, कोणाचंही समर्थन करता येत नाही. असंच फोटो काढायचे म्हणजे काय काय आता पुढे म्हणजे हे वर्णन करताना ही रात्रभर झोप येत नाही हो. आम्ही सुद्धा माणसं आहोत, आम्हाला सुद्धा हृदय आहे, आम्हाला सुद्धा भाऊ आहे, आम्हाला सुद्धा भीती आहे. त्याला जातीपातचं रंग लावायचं बेशरम सारखं. एका जातीला टार्गेट केलं जाते. धनंजय मुंडे, अहो कुठली जात तुझी रे? तुझी जात कुठली? एकही वंजारी इतका क्रूर नसतो. वंजाऱ्यांमध्ये हृदय आहे. वंजारियन मराठा घेऊन बसलात. माणुसकीची हत्या होते आणि तुम्ही त्याला जातीचा रंग देता? लाज नाही वाटत? आता काय बोलणार तुम्ही? बोला या फोटोवरती. मुंडे, धनंजय मुंडेंना माझं आव्हान आहे, या फोटोवर बोला की आता काय चुकीचं होतं. जातीचा रंग तिचा बेशरमपणा नाही. प्रत्येक वंजाऱ्याला लाज वाटेल अशी ही घटना आहे. आणि त्या वाल्मिक कराडला तुम्ही वंजाऱ्यांचं दैवत करायला निघाले होतात. माणुसकी विरुद्धची लढाई, माणुसकीच्या विरुद्ध. मला आनंद आहे की उभा महाराष्ट्र ही लढाई बघतोय आणि सगळी जण ह्या मताचे आहेत की यांना धडा शिकवलाच पाहिजे, इररेस्पेक्टिव्ह ऑफ कास्ट. जातीचा काय संबंध? तुमच्यातलं क्रौर्य काय जात जन्माला घालते काय? हा जो माज आहे ना, हा सत्तेचा जो आशीर्वाद मिळतो, आणि सत्तेच्या आशीर्वादामुळे मी करीन ते मान्य झालेलं आहे म्हणून हा वाढत जातो. जितेंद्रजी, आज महादेव मुंडेची बायको उपोषणाला बसली आहे. त्या बाजूला बसलेली 2 लहान पोरं बघा. आम्ही त्यांना भेटलो, मी आणि सुप्रियाताई. बरोबर. मी तर तिथनं उठून निघून गेलो. आम्ही गेल्यापासून सातत्याने ती पोरं आईला बिलगून रडत होती, सातत्याने. काय बघायचो? काय त्यांना सांगू शकतो आपण की तुमच्या बापाला कोणी मारला? आपण न्याय देण्याच्या क्षेत्री आहोत का? पण त्या पोरांचं आयुष्य उद्ध्वस्त झालेलं बघताना आपल्याला काहीच वाटत नाही. आपल्याला माणूस जिवंत आहे की नाही?
आपल्यातला माणूस जिवंत आहे की नाही हा प्रश्न महाराष्ट्राने विचारावा स्वतःला. आज त्या वाल्मिक कराडला जेलमध्ये ज्या सवलती दिल्या जात आहेत त्याची लायकी अहो ठेवा ना त्याला कुठेतरी गडचिरोलीच्या जेलमध्ये. त्याला जेवण काय मिळतंय, त्याच्या पायाचा मालिश काय होत आहे, त्याच्या आजूबाजूला गप्पा मारायला माणसं काय जात आहेत. अरे काय चालू आहे काय. आता कमीत कमी एवढा हे फोटो बाहेर आल्यानंतर तरी महाराष्ट्र शासनाने विचार करावा की महाराष्ट्रामध्ये किती किती चीड निर्माण झाली असेल सगळ्यांनी. जितेंद्रजी, हे फोटो पाहून म्हणजे काय बोलावं असा प्रश्न पडतोय. तरी देखील एक फोटो मात्र आम्ही दाखवू शकत नाही आहोत. अर्धमेले झालेले संतोष देशमुख जेव्हा पाणी मागतात तेव्हा आरोपी काय करतात हा फोटो आम्ही दाखवू शकत नाही आहोत. तर तो हे सांगितलेलं की लघुशंका केली त्यांच्या तोंडामध्ये तेव्हा अनेकांनी सांगितलं नाही नाही तसं काही झालेलंच नाहीये. तुम्ही नाही सांगत, मी माझ्या विधानसभेच्या रेकॉर्डवर आहे. ती लघुशंका केली त्याच्या तोंडामध्ये मरत असताना, म्हणजे तो बिचारा अंतिम क्षण मोजत असताना. असे तर इतके तर घाणेरडे हे असा तळपायाची आग मस्तकाला जाते हो. आणि तरी लोक त्यांची बाजू घेऊन हिजड्यासारखी हसतायत. म्हणजे एखाद्याने त्याचा काय बोलायचं साहेब. जितेंद्रजी, आपण बोलू शकतोय. चला, त्या मुलीने काय बोलावं. त्या 12वीची परीक्षा 11वी-12वीची परीक्षा देणारी मुलगी देशमुखांची, तो मुलगा, त्यांचा भाऊ, त्यांनी जर हे फोटो पाहिले तर त्यांची अवस्था काय होईल. त्यांचा आजचा दिवस नाही हो, त्यांचं आयुष्य बर्बाद झालं. आयुष्यभर त्यांच्या डोळ्यासमोर हे फोटो येत राहतील. आयुष्यभर त्या पोरीच्या डोक्यात नाही जाऊच शकत नाही की माझ्या बापाचा असा मर्डर झालाय. तुम्ही त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकलं, त्यांना मानसिकदृष्ट्या डिस्टर्ब करून टाकलं. आणि आता ह्या फोटो नंतर ते अधिक डिस्टर्ब होतील. म्हणजे माझी विनंती आहे मला की हे फोटो दाखवणं रात्रीपासून बंद करू नका. कोणासाठी नाही, आमच्यासाठी नाही. माझ्याकडे जर हे फोटो होते, आमच्यासाठी बंद करू नका, पण त्या पोरींसमोर जाऊ देऊ नका. आपल्या बापाचे असे हाल कुठल्या पोरीला आणि कुठल्या पोराला बघवेल हो. कुठली माऊली आपल्या नवऱ्याला असं मारलेलं बघेल आणि कसं काय ती जिवंत राहू शकेल हो. त्या बिचारीचं तर काय, म्हणजे तिचं विश्वाशी काही संबंधच नाही. नवरा आणि ती हाच तिचं विश्व. तो नवराच गायब झालाय बिचारा. काय तिच्या विश्वास म्हणजे जळून राखत झालं तिचं विश्व. बरोबर. जितेंद्रजी, एक महत्वाचा प्रश्न या संदर्भातला की ही घटना घडली त्यावेळी आरोपींचं समर्थन करणारे काही व्हॉट्सअप स्टेटस आलेले होते. जो कृष्णा आंधळे, त्याच्या वाढदिवसाचे स्टेटस काहींनी ठेवले होते. अहो आज हा फड नावाचा पोरगा आहे, कैलास फड का कोणतरी असा रिव्हॉल्वर घेऊन वगैरे. बरोबर. त्याचा तर एका गाडीतला व्हिडिओ आहे. भल्यांचे गेम झालेत बरं का. तुम्ही काढा त्याचा तो काय असतं ना रील बिल काय म्हणतात तो, याचं वाक्य आहे भल्यांचा गेम झालाय बरं का. एवढाच माज आहे. हा माज कोणामुळे, हा माज कोणामुळे. जेव्हा यंत्रणा ही तुमची गुलाम होते, सत्ता ही तुमची. आता शिक्षा तरी काय म्हणावी. म्हणजे फाशी ही सर्वोच्च शिक्षा आपण मानतो, पण अशा आरोपींना अखेरची शिक्षा तरी काय असावी. हे बघा, शिक्षा देणं हे न्यायालयाचं काम आहे. शिक्षा काय असावी हे, पण फाशी की शिक्षा होईल असं माझं मत आहे. फाशीची शिक्षा व्हावीच ही माझी इच्छा आहे. पण अखेर न्यायपालिकेच्या हातातले निर्णय आहेत. न्यायपालिका न्याय करेल आणि त्या पोळाबाळांना न्याय देईल एवढी भावना माझ्या ह्याच्यात मनात आहे. बाकी त्यांना कुठल्या पद्धतीने न्याय द्यावा, कसा न्याय द्यावा हे काय मी न्यायपालिका नाही. आणि आय डोंट टेक लॉ इन टू माय हँड. त्यामुळे मी याच्यावरती कधीच बोलत नाही. पण 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 आजही मी सांगतो, मुख्यमंत्री महोदय, तुम्ही जो चौकशी आयोग नेमलाय त्याची कक्षा वाढवा. आणि तुम्ही जर लोकांना त्या न्याय, म्हणजे ते जे कोणी आहेत जज, त्यांनी जर आव्हान केलं तर मी तुम्हाला सांगतो अजून 15-20 जण मर्डर केसेस रजिस्टर करायला यांच्या पुढे येतील. लोकांनी घाबरून आपल्या बापाचा मर्डर रजिस्टर केलेला नाही, कोणी आपल्या भावाचा मर्डर रजिस्टर केलेला नाही. लोक बोलायला घाबरतात. मी साधी गोष्ट सांगतो की एक वेळ मुंबईत दाऊदच्या विरुद्ध बोलणं सोपं आहे. दाऊदच्या विरोधात त्या काळात बोलणं सोपं होतं. 93, 94, 95, 84, 85, 86 त्या काळात जेव्हा दाऊद हा मोठा गुन्हेगार होता.
पण वाल्मिक कराडच्या विरोधात एक शब्दही लोक काढायला तयार नाहीत. एक शब्द. मी अनेक कुटुंबांशी बोललो ज्यांच्यावरती अन्याय झालाय. म्हणाले नको हा सुटून यायचा आणि परत आमची विकेट जायची. या भाषेत बोलतात लोक. नको हा सुटणारच आहे आणि हा सुटला तर आमचं काही खरं नाही. काय बोलणार बोला तुम्ही. आपण किती हिंमत दिली की मी आहे, मी उभा आहे, मी भांडतोय. मला त्या महादेव मुंडेच्या बायकोचं कौतुक वाटतं. तिने माझ्याशी संपर्क साधला की साहेब तुम्ही ही केस हातात घ्या. तिने व्हिडिओही काढला की जितेंद्र आव्हाडांनी ही केस हातात घ्यावी आणि आता ती लढायला उतरली आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.